Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we will be seeing 10th standard semi-English lesson, an encounter of a special kind, passage 1. So let's get started. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील पॅसेज नंबर 1 बघणार आहोत, चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. सो इथे जे ऑथर आहेत, ऑथर म्हणजे जे लेखक आहेत, ती आपली स्वतःची कथा किंवा स्टोरी इथं आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात की माय फादर म्हणजे माझे वडील वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. त्यांचे वडील एक मेडिकल प्रोफेशनल होते, वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज वेस्ट बेंगाल. आणि रानीगंज वेस्ट बंगाल येथील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ते काम करत होते. बघा, यामध्ये जे जे मेन पॉईंट्स मला वाटतात ते मी इथं हायलाईट करत आहे. यावरच मोस्टली तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. सो त्यांचे वडील एक मेडिकल प्रोफेशनल म्हणून वेस्ट बेंगालमधील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्या कंपनीमध्ये काम करणारे जेवढे ऑफिसर्स होते त्या सर्वांना वेगवेगळे बंगलोज, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय तर वेगवेगळे, प्रत्येकाला सेपरेट असे बंगलोज म्हणजे बंगले दिलेले होते. आणि ते सर्व एका मोठ्या कॅम्पस म्हणजे मोठ्या एरियामध्ये कंपनीच्या जवळच्याच राहत होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. लेखकांचं जे घर आहे ते सुद्धा कॅम्पसच्या म्हणजे त्या एरियाच्या एका कॉर्नरमध्ये, कोपऱ्यामध्ये होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्यांच्या घराचं जे गार्डन होतं बंगलोचं, त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब होता. ॲडजस्टंट म्हणजे काय तर लागूनच नाही, तर त्याला लागूनच ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आता त्यांचं जे कंपाऊंड आहे, घरापुढचा परिसर आहे, आवार आहे, तो खूप लक्झरियस होता, म्हणजे भव्य होता, सुंदर होता. ज्यामध्ये सुंदर हिरवळ होती, ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स म्हणजे रंगीबेरंगी फुलं होते, अँड होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्रीज. आणि मोठमोठे भव्य असे वृक्षसुद्धा त्यांच्या त्या अंगणामध्ये होते. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. त्यांच्या किचन गार्डनमध्ये असलेलं जे सीजनल व्हेजिटेबल्स होते, म्हणजे त्यांचे किचन गार्डन म्हणजे काय तर परसबाग ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, जिथं जे भाजीपाला वगैरे जे आहे ते पेरण्यात येतो घरगुती, म्हणजे घरातल्या यूजसाठी. तर त्यांच्या त्या किचन गार्डनमध्ये सीजनल व्हेजिटेबल्स असायचे. आणि अँड मॅग्निफिशंट ट्रीज, आणि जे भव्य वैभवशाली असे वृक्ष होते, मोठमोठे झाडं होते. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीस ऑफ बर्ड. त्यामुळे बऱ्याचदा तिथे स्क्विरल्स म्हणजे खारुताई ज्याला आपण म्हणतो, आणि मेनी स्पेसीस ऑफ बर्ड्स म्हणजे विविध जातीचे प्रजातीचे पक्षी हे त्या झाडांमुळे तिथं अट्रॅक्ट व्हायचे, आकर्षित व्हायचे आणि तिथे येऊन बसायचे. त्यामुळे त्यांची ये जा तिथे नेहमी चालू असायची. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. आणि जवळच्याच एक अश्वत्था ट्री म्हणजे अश्वत्था नावाच्या वृक्षावर एक ग्रुप ऑफ लंगूर म्हणजे वानरांचा एक समूह, माकडांचा एक समूह, त्यांनी आपला डेरा बसवलेला होता. डेन म्हणजे घर. तर एक प्रकारे ते तिथं राहायलाच आलेले होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. अशा प्रकारे या सर्व गोष्टी लेखक म्हणतात की आमचं एक्झिस्टन्स म्हणजे आमचं अस्तित्व आणि आमचं रोजचं जीवन, डेली लाईफ, याचा एक महत्त्वाचा भाग, अविभाज्य भाग बनले होते. पार्ट अँड पार्सल म्हणजे काय, अविभाज्य भाग. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असं त्यांचा बंगला आणि आजूबाजूचा हिरवळ असा परिसर होता, आणि हे सर्व त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेलं होतं. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज a whole new dimension to the wonders of God's creation. एका सॅटर्डे आफ्टरनूनला, एका शनिवारी दुपारी एक छोटासा इन्सिडंट, एक छोटासा प्रसंग घडला. लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. आणि लेखक म्हणतात की त्या प्रसंगाने माझ्यावर एक प्रोफाउंड म्हणजे खोलवर असा परिणाम, तो प्रसंग माझ्यावर एक खोलवर परिणाम सोडून गेला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. आणि अनफोल्डेड म्हणजे ओपन अप, रिव्हेल्ड उघडणे. आणि त्या प्रसंगाने माझ्या डोळ्यासमोर अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवानं हे जे जग बनवलेलं आहे, देवाची ही जी निर्मिती आहे, हे जे विविध प्राणी पक्षी वगैरे जे काही देवाने बनवलेलं आहे त्याबद्दल, त्याविषयी एक नवीन दृष्टिकोन, एक नवीन बघण्याचा दृष्टिकोन ज्याला आपण म्हणू, तो माझ्यासमोर उलगडला गेला. असा काहीतरी प्रसंग एका शनिवारी दुपारी लेखकांच्या सोबत घडला.
इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. तर पूजा वेकेशनला काही दिवस शिल्लक होते. इट just like for any other child, the holiday provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, आणि बाकी सर्व लहान मुलांप्रमाणेच ज्या हॉलिडेज होत्या, सुट्ट्या होत्या, त्यामुळे लेखकांना खूप चांगली अपॉर्च्युनिटी भेटली होती, संधी भेटली होती. कशाची? टू बिकम एन्ग्रॉस्ड इन द व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. विविध प्रकारचे मासिकं आणि जे कथांचे पुस्तकं असतात ते वाचण्यामध्ये गढून जाणे किंवा तल्लीन होणे, किंवा ते वाचण्याची एक छान संधी बाकी मुलांप्रमाणेच त्यांना मिळाली होती. जे पुस्तकं स्पेशली फेस्टिव्ह सीझनमध्ये लहान मुलांसाठी छापल्या जायचे. तर तिथं फेस्टिव्ह सीझन चालू होता, पूजा वेकेशन्स होते, आणि मस्तपैकी ते पुस्तकं वाचायला खूप छान वेळ हा लेखकांना मिळालेला होता. आफ्टर अ हार्टी लंच, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. हार्टी म्हणजे काय, तर मनसोक्त किंवा पोटभर. तर दुपारचं मनसोक्त पोटभर जेवण केल्यानंतर लेखकांचे जे आईवडील आहेत, पॅरेंट्स आहेत, आणि त्यांच्या लहान बहिणी आहेत, ते सर्व दुपारच्या झोपीसाठी निघून गेले. अँड अ सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि लेखक एक स्टोरी बुक वाचत बसले. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि एकदम शांत अशी दुपार होती, क्वाईट आफ्टरनून होती, त्यामुळे एक ॲडव्हेंचर स्टोरी, साहस कथा वाचण्यासाठी एक परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे एक बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी जी आहे ती मिळालेली होती. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. पण हा जो सायलेन्स आहे, ही जी शांतता आहे, ती थोडी थोडी मध्ये मध्ये ब्रोक होत होती. ब्रोक म्हणजे काय, तर तुटत होती. कशामुळे? तर माय फॅमिली स्नोरिंग, त्यांच्या घरच्यांचा घोरण्याचा आवाज यायचा कधी मध्ये. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, ज्या हाऊस पॅरोज असायच्या त्यांची अधूनमधून होणारी चिर्पिंग म्हणजे चिवचिवाट यायचा. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, किंवा मग कावळ्याचा कर्कश आवाज यायचा. अँड द श्रिल कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड, आणि आकाशात उडणारी घार पक्षी त्याचासुद्धा कर्कश आवाज कधीमधी त्यांना मध्येच ऐकायला यायचा. तशा हा जो हे जे आवाज होते ते ॲक्च्युली नॅचरल होते, आणि त्या थोड्या छोट्या मोठ्या आवाजांनी थोडीशी शांतता भंग पावत होती. अदरवाईज खूपच शांतता तिथे पसरलेली होती. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. अशा प्रकारे एक एक मिनटं पुढे सरकत गेला, आणि लेखक त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे गढून गेले किंवा तल्लीन होऊन गेले. तो मित्रांनो, हा होता पहिला पॅसेज नंबर 1 ऑफ ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे पॅसेज समजला असेल. समजले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.